दशक 20 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, प्राणी व्यापक, मन व्यापक, पृथ्वी आप तेज व्यापक, वायू आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया निर्गुण ब्रह्म व्यापक. तर हे सगळे सारखेच की यात काही भेद आहे? आत्मा निर्गुण निरंजन की सगुण आहे, असा श्रोत्यांना प्रश्न पडला आहे. श्रोत्यांनो, तुमचा संदेह वाढला आहे. अवघा गलबला तुम्ही करू नका. प्राण्याचे शरीर लहान मोठे असते, त्याप्रमाणे त्याचे सामर्थ्य असते. प्राणी मन पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्वांना व्यापक असले तरी व्यापकपणाला मर्यादा आहे. त्रिगुण व गुणक्षोभिणी माया हे माईक आहेत. ते नाशिवंत व एकदेशी आहेत, पूर्ण व्यापक नाहीत. आत्मा व निरंजन ही नावे दोन्हीकडे एकच आहेत. आत्मा हा शब्द जीवात्मा या अर्थाने वापरतात. निरंजन ब्रह्म या अर्थाने देखील वापरतात. आत्मा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. आत्मा हा शब्द जीवात्मा या अर्थाने घेतला तर आत्मा व मन अत्यंत चंचल आहे, म्हणून जीवात्मा व्यापक असू शकत नाही. आपले मन अंतःकरण स्वस्थ व शुद्ध करून पाहावे. जीवात्मा अंतराळात जातो तेव्हा तो पाताळात नसतो, पाताळात जातो तेव्हा अंतराळात नसतो. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, सगळीकडे पूर्णपणे बसत नाही. एकाच वेळी जीवात्मा सगळीकडे असू शकत नाही. घटाकाश मठाकाश हा दृष्टांत त्यातला त्यात परब्रह्माला लागू पडतो. तुलना केली तर आकाशाचे निर्गुणाशी साम्य आहे. घट किंवा मडके दोन्ही मोडली तर आकाश पुन्हा जसेच्या तसेच राहते. घटाकाश मठाकाश हा भेद तात्पुरता आहे. त्याचप्रमाणे पिंड व ब्रह्मांड यांच्या उपाधीमुळे जीव आणि शिव असा भेद परब्रह्मात भासतो. जीव व शिव नाहीसे झाले की मूळ परब्रह्म जसेच्या तसेच शिल्लक उरते. आकाश परब्रह्माचा अंश आहे, मन आत्म्याचा अंश आहे. खात्री पटण्यास दोन्हीचा अनुभव घ्यावा. आकाश व मन यांची बरोबरी होऊ शकत नाही. मन जीवात्म्याला धरून असते, आकाश व्यक्तिनिरपेक्ष असते. मन पुढे भरकटले तर मागे नसते, पण आकाश एकाच वेळी मागेही असते पुढेही असते. परब्रह्म अचळ आणि पर्वतालाही अचळ म्हणतात. दोन्ही एक कसे होतील? ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान या तिन्ही ज्ञान हा शब्द आहे, पण तिन्ही सारखे नाहीत. याचा प्रत्यय मनन करून पाहावा. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे, विपरीत ज्ञान म्हणजे एक असणे आणि भलतेच दिसणे. वास्तविक अंतरात्मा द्रष्टा साक्षी आहे, तो सर्व पिंडामध्ये समान आहे. एकाच पिंडापुरता पाहिला म्हणजे त्याला जीवात्मा म्हणतात. जीवात्मा देहबुद्धीतून बाहेर पडला की सर्व व्यापक शिवात्मा बनतो. पण जेव्हा शिवात्मा आपले साक्षीपण घालवतो, आपले व्यापकपण विसरतो, आत्मबुद्धी सोडून देहबुद्धीत शिरतो, तेव्हा जीवात्मा बनून जन्म घेतो. मी आत्मा आहे ही जाणीव उत्पन्न झाली की जन्म मरण पाठीस लागते. देहच आत्मा आहे असे म्हणणारा जीवात्मा आणि मी आत्मस्वरूप आहे असे म्हणणारा शिवात्मा, दोघांनाही जन्ममरण चुकत नाही. फरक इतकाच की जीव कर्माच्या अधीन होऊन देहधारण करतो, तर शिवात्मा किंवा ईश्वर भक्तरक्षणासाठी अवतार रूपाने जन्म घेतो. जीवात्मा परतंत्र तर अवतार स्वतंत्र असतो. जीवात्मा विचाराने जरी विश्वंभर झाला तरी त्याला संसार चुकत नाही. ज्ञान व अज्ञान हे वृत्तीरूपाने समानच आहे, म्हणून दोन्हीची निवृत्ती होऊन विज्ञानात रूपांतर झाले पाहिजे. एका ज्ञानाने एवढे ब्रह्मांड निर्माण केले, ज्ञानानेच ते वाढवले चालवले. ते ज्ञान अनेक विकारांनी भरलेले आहे. परब्रह्मातील मूळ स्फुरण ज्ञानरूप आहे, त्यातून अष्टधा प्रकृती प्रगट झाली. विश्व रचले गेले म्हणून ज्ञान विकारांनी भरलेले आहे. ब्रह्मांडातील 8वा देह मूळ माया. प्रथम संकल्प तो खरोखर हे ज्ञान होय. प्रथम ज्ञानाने अज्ञानाचा नाश करायचा, मग विज्ञानाने ज्ञान ओलांडायचे, मग केवळ विज्ञानरूप विदेहपद प्राप्त करून घ्यायचे. दशक 20 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 2. जय जय रघुवीर समर्थ.
समर्थ म्हणतात, चंचळ मूळ माया नसताना एकच एक निर्गुण निश्चळ ब्रह्म होते. दृश्य आले व गेले, ब्रह्म जसेच्या तसेच संचले आहे. जसे सगळीकडे आकाश कोंदाटले आहे, जिकडे पाहावे तिकडे अपार एकजिन्सी व स्वतंत्र ब्रह्म आहे. त्याशिवाय दुसरे काही नाही. विवेकाने ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे, तिथून भकास अवकाश विवेकाने अवलोकावे. चंचळ व्यापकाच्या नावे शून्याकार. विवेकाने दृश्य नाहीसे करावे, मग जिकडे तिकडे परब्रह्म आढळेल. जे मन आकलन करायला जाते ते ब्रह्माचा शेवट पाहण्यासाठी धावेल कुठे? कारण मन एकदेशी आहे. दृश्य चळते, ब्रह्म चळेना. दृश्य कळते, ब्रह्म कळत नाही. दृश्याचे आकलन होते, ब्रह्माचे आकलन होत नाही. कल्पना म्हणजे काहीच नाही. कल्पनेतील वस्तू प्रत्यक्षात नसते, पण ब्रह्म मात्र सगळीकडे भरून आहे. ते कल्पनेच्या कक्षेत येत नाही. खरे तर परब्रह्मा एवढे श्रेष्ठ काहीच नाही आणि श्रवणा इतके श्रेष्ठ साधन नाही. वस्तुस्वरूप कळल्याशिवाय समाधान मिळत नाही. जो मुंगीच्या पावलाने जातो त्याला साध्य साधण्यास वेळ लागतो. जो विहंगम मार्गाने जातो, जो पक्षाप्रमाणे उडून चटकन फळापर्यंत पोचतो, त्याला साध्य साधण्यास वेळ लागत नाही. साधकाने मननात वाढ करावी. परब्रह्मासारखी दुसरी गोष्टच नाही. स्तुती निंदा परब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही. थोर पुरुष परब्रह्माचा अनुभव घेऊन महान होतात. चंचळाच्या नादाने दुःख प्राप्त होते, तर निश्चळाच्या नादाने परम विश्रांती मिळते. महानुभाव निश्चळाचा प्रत्यय पाहतात. जो मुळापासून शेवटपर्यंत विचार करतो त्यालाच अनुभवाचे निश्चयात्मक ज्ञान होते. मुळात कल्पनेपासूनच सृष्टी निर्माण झाली. त्रिविध प्रकारांनी ती अनुभवास येते. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत हा एक वर्ग एकदेशीय आहे. स्थूल पंचभूते हा दुसरा वर्ग स्पष्टपणे आपल्याला दिसतात. पृथ्वीपासून सर्व प्रकारचे प्राणी हा तिसरा वर्ग. याच्या पुढे सृष्टी रचना नाही. तिन्ही वर्गाचे आता स्पष्ट विवेचन करू. मूळ माया जाणीवमय आहे. मुळामध्ये ती अत्यंत सूक्ष्म कल्पना आहे. परावाच्या जशी स्फुरणरूप असते तशी ती स्फुरणरूप आहे. अष्टधा प्रकृतीचे मूळ मायाच आहे. सगळ्या सृष्टीचे सूक्ष्म बीजरूप मूळ मायेतच आहे. ती जड पदार्थ चेतविते म्हणून चैतन्य म्हणतात. तिची सूक्ष्म रूपे संकेतांनी समजून घ्यावी. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर, अष्टधा प्रकृती हे मूळ मायेतच येतात. मूळ मायेतच त्रिगुण गुप्तपणे वास करतात. त्या गूढपणाला संकेताने महत्तत्व म्हणतात. त्रिगुण व्यक्त दशेला येतात तेव्हा मूळ मायेला गुणक्षोभिणी म्हणतात. अव्यक्त दशेमध्ये सर्व गुण समान असतात म्हणून तिला गुणसाम्य म्हणतात. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत सगळे चंचळ व एकदेशी आहे. त्याचा अनुभव घेतला की त्याची खूण मनास पटते. त्यानंतर पंचभूतांचा अवाढव्य विस्तार झाला. 7 खंड 9 बेटे असलेली पृथ्वी निर्माण होते. अशा रीतीने त्रिगुणापासून पृथ्वीपर्यंत दुसरा वर्ग झाला. पृथ्वीवर अनेक वस्तूंचे बीज असते. 4 खाणी 4 वाणी पृथ्वीतूनच निर्माण झाल्या. अनेक जीव जन्मास येतात, मरतात, पण पृथ्वी तशीच राहते. त्याचप्रमाणे सर्व चराचर सृष्टी उत्पन्न होते, नाश पावते, पण परब्रह्म जसेच्या तसेच राहते. दशक 20 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मूळ मायेपासून पुढे सारा विस्तार झाला आहे. त्यामुळे विवरत वृत्ती मागे न्यावी. अनेक प्राणी पृथ्वीवर जन्मास आले नि गेले. पृथ्वी मात्र तशीच राहिली. पृथ्वी व तिच्यावरील प्राणी हा ब्रह्मांड वृक्षाचा टोकाकडील भाग आहे. पंचभूतांचा अफाट विस्तार हा वृक्षाचा दुसरा भाग आहे. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत जी सूक्ष्म तत्वे तो तिसरा भाग आहे. स्थूळ अवघे सांडावे, सूक्ष्माचे गुणधर्म ओळखावे. गुणापासून मूळ मायेपर्यंत सूक्ष्मदृष्टीने चिंतन करीत जावे. गुणांमधील जाणीव नेणीव दोन्ही आहेत. त्रिगुणावर पुन्हा पुन्हा विचार करावा. शुद्ध नेणीव तमोगुण, शुद्ध जाणीव सत्वगुण, जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण. त्रिगुणांची अशी रूपे कळून आली. त्यांचा जो काला झाला त्याला गुणक्षोभिणी म्हणतात. सत्व रज तम तीनही गुण जिथे गुप्तपणे वास करतात त्यास महत्तत्व म्हणतात. महत्तत्व कर्दम रूप जाणावे.
प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी, नटेश्वर ही नावे वापरतात, पण त्यांचे स्वरूप मिश्रणमयच आहे. गुणक्षोभिणीमध्ये त्रिगुण अत्यंत सूक्ष्म व सौम्य असतात. त्या अवस्थेला गुणसाम्य म्हणतात. त्याचप्रमाणे तिथे अत्यंत सूक्ष्मरूप चैतन्य असते. ते अगम्य असते. अनेक तत्वांनी भरलेली मूळ माया म्हणजे ब्रह्मांडाचा महाकारण देह होय. ही तत्वे व त्यांचे संबंध सूक्ष्म आहेत. त्यांचा वारंवार विचार करून ज्ञान करून घ्यावे. चारीखाणी पंचभूते आणि मायेची 14 सूक्ष्मतम संकेतमय नावे यांच्यावर विचार करून सृष्टीरचना शोधून पाहावी. वरवर पाहता नीट कळणार नाही. मूळ मायेची 14 आणि 5 भूते मिळवली की झाली 19. त्यात 4 खाणी मिळवल्या की 23 तत्वे होतात. त्यापैकी 14 संकेतांचा पुन्हा पुन्हा विचार करावा. त्यांचे स्वरूप समजून घ्यावे. साऱ्या सृष्टीचे बीज मूळ मायेमध्ये आहे. जो अत्यंत सूक्ष्म मनन करून मायेचे व त्रिगुणाचे स्वरूप समजून घेतो त्यास कोणताही संदेह उरत नाही. सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत अगदी सहजच आहे. हे जर नीटपणे कळले तर परमार्थ सिद्ध होतो. त्याला समजले त्याच्या मनात घोटाळा शिल्लक राहत नाही. त्याचा निश्चय पक्का झाल्याने तो उगीच कल्पना करत बसत नाही. जे शब्दातीत आहे त्याबद्दल बोलता आले तो वाच्यांश समजावा. शुद्ध लक्षांशाला विवेकाने ज्ञानदृष्टीने पाहावे. मायेला पूर्वपक्ष म्हणतात. ती सिद्धांताने विलया जाते. माया नसता जे उरते त्याला काय नाव द्यायचे? नाव देणे मायेच्या अलीकडे आहे. शब्दच नाही तिथे काय नाव देणार? माया असताना अन्वय व्यतिरेक या पद्धतीने विवेकाची क्रिया चालते. द्वैत असल्याने ते शक्य होते. सिद्धांत म्हणजे शुद्ध एक, दुसरे काही नाही. जीवाचे मायेकडे तोंड असते तेव्हा भेद वाढतो. जीव ऊर्ध्वमुख झाला की तो ब्रह्माकडे तोंड करून असतो. जेव्हा अभेद होऊन अद्वैत साधते, निस्संगपणे जो निर्गुणी समरस होतो त्यालाच महायोगी म्हणतात. आता आपल्याला माया सर्व मिथ्या आहे हे कळले. आता मायेचे दडपण जीवाने का घ्यावे? मायेच्या भिडेमुळे, दडपणामुळे स्वरूपस्थिती घसरते. मायेने खोटेच दपटावे आणि आपण परब्रह्म सांडावे. परब्रह्माचा निश्चय झाल्यावर इकडे तिकडे कशाला हिंडावे? पृथ्वीमध्ये पुष्कळ लोक आहेत, सज्जन माणसे आहेत, पण साधूशिवाय साधूला कोणी ओळखू शकत नाही. म्हणून ज्याला परमार्थाची तहान आहे त्यांनी संसार सोडून साधूचा शोध घ्यावा. पुष्कळ संत पाहिले की त्यांच्यातच एखादा स्वानुभवी महात्मा आढळतो. प्रचितीशिवाय आपले स्वहित होणार नाही. प्रपंच असो की परमार्थ, प्रचितीशिवाय व्यर्थ आहे. प्रत्ययज्ञानी तो सगळ्यात समर्थ असतो. साधकाने रात्रंदिवस अर्थाचे मनन करावे. जो मनन करून अर्थ शोधून काढतो अशा समर्थ पुरुषालाच आत्मज्ञान लाभते. म्हणून पाहिलेची पाहावे. स्वरूपाचा पुन्हा पुन्हा शोध घ्यावा. म्हणजे सहजच सगळे कळते. मग सारे संदेह नाहीसे होतात. दशक 20 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात दशक 20 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात सगळ्या लोकांना माझी प्रार्थना आहे की उगीच कोणी उदासीन होऊ नये. माझे स्वानुभवाचे सांगणे नीट समजून घ्यावे. प्रत्यय एकीकडे राहिला, आपण धावतो भलतीकडेच. अशा परिस्थितीत सारासार विचार करता येणे शक्य नाही. सृष्टीत गलबला दिसतो, पण त्याच्या पाठीशी राजसत्ता असते. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे आहेत. त्या शरीराच्या द्वारे जीव सुखे भोगतो. त्याचा महिमा कुणाला कळेल? आपला कृपाळूपणा त्याने मातांना वाटला आहे. प्रत्यक्ष ईश्वरच जगाचे रक्षण करीत असतो. ईश्वराची सत्ता जगामध्ये वाटली गेली आहे. भगवंताच्या कलेने सारी सृष्टी चाललेली आहे. मूळ पुरुष जो अंतरात्मा त्याची सत्ता सर्व ठिकाणी वावरते. अनेक देहामध्ये, विश्वामध्ये तोच वास करतो व जीवनाचा व्यवहार स्वस्तपणे चालवतो. सृष्टीची रचना पाहिली तरी एकामुळे चालणे अशक्य आहे. म्हणून मूळचा एकच असणारा अंतरात्मा अनेक देह धारण करून कार्य चालवतो. सृष्टी निर्माण करताना ईश्वराने ज्येष्ठ कनिष्ठ हा विचार केला नाही. काही जीवांना अज्ञानात घातले, काहींना अभ्यासात घातले. ते का? ईश्वराने जग कसे निर्माण केले हे त्याचा तोच जाणे. जगात घडणाऱ्या घटनांच्या अंतर्यामी ईश्वरी सत्ता कार्य करते याचे भान ठेवणे हे ईश्वराचे अनुसंधान होय. अनुसंधानात स्वतःचा विसर पडला की ते ध्यान होय. ध्यान व ज्ञान अखेर एकरूप आहेत.
सगळे समर्थपणे पेलणारा अंतरात्मा सगळीकडे विद्यमान आहे, पण त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान एखाद्यालाच भाग्याने प्राप्त होते. एखाद्याने उपासना करीत असता वासना धरली तर ती वासना नाहीशी होत नाही, उलट लांबतच जाते. त्यामुळे अंतरात्म्याचा महिमा कळत नाही. द्रष्टा म्हणजे पाहणारा, साक्षी म्हणजे जाणणारा. अनंत रूपाने द्रष्टा व साक्षी असणारा अंतरात्मा ओळखावा. सज्जन जाणत्याची संगत धरावी. निरूपणे ऐकण्याची सवय ठेवावी. त्या योगाने मनाला थोडीफार विश्रांती लाभते. अनुभवाचे ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानाने अनुमान शिल्लक राहत नाही. प्रचितीशिवाय समाधान मिळत नाही. मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळ मायेचा खटाटोप त्यानुसार चालतो. जगाच्या अंतरंगात मूळ संकल्पच भरलेला आहे. ईश्वराची उपासना म्हणजे ज्ञानस्वरूपाची उपासना. मूळ माया हा ब्रह्मांडाचा चौथा महाकारण देह आहे. मूळ माया संकल्परूप आहे. परब्रह्मावर आरोप आहे. त्यामुळे साधकाने सर्व संकल्पांचा त्याग करायला पाहिजे. मूळ माया संपूर्णपणे बाजूस सारली की आकाशासारखे पोकळ परब्रह्मस्वरूप अनुभवास येते. उपासना ही ज्ञानाची पूर्वावस्था आहे. उपासनेमुळे ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानामुळे निरंजनाची प्राप्ती होते. अशा रीतीने योग्यांचे समाधान होते. उपासक उपास्य देवतेशी एकरूप होतो. उपासक जातो, उपास्य राहते. ज्या देहात उपासक राहत होता त्यात आता उपास्य राहते. अखंड अशी उलाढाल चालू आहे. जंगलात वनचरांची सत्ता, जळात जलचरांची सत्ता, भूमंडळात भूपालांची सत्ता चालते. अर्थात सर्व विश्वावर भगवंताची सत्ता चालते. प्रत्येक कर्मास भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताच्या सत्तेने कर्म घडणार, त्याच्याच सत्तेने फळ मिळणार. अशी निष्ठा म्हणजे भगवंताचे अधिष्ठान होय. म्हणून जगामध्ये ईश्वर जे ज्ञान देईल तेवढे समजून जे कर्म करता येईल ते करावे. भगवंत दाता आहे, तसेच तो भोक्तासुद्धा आहे, ही वस्तुस्थिती आहे. सकळ करता परमेश्वर आहे. आपला विचार माईक आहे. देवा एवढे चपळ कोणी नाही व परब्रह्मा इतके निश्चळ काही नाही. पण हे कळण्यासाठी पायरी पायरीने चढत जाऊन अगदी मूळ मायेपर्यंत जावे. तेथे स्वानुभवाने पाहावे. दशक 20 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, विश्वरचनेमध्ये इथून तिथून 4च पदार्थ आहेत. एक ब्रह्मा, 14 मायेची नावं, 5 भूते, 4 खाणी असे 4 पदार्थ आहेत. परब्रह्म सकळांपेक्षा वेगळे आहे. नाना कल्पनांपेक्षा निराळे आहे. परब्रह्म कल्पनेच्या पलीकडे आहे. निर्मळ, निश्चळ, अखंड आहे. परब्रह्माची दुसऱ्या कशाशीच तुलना होऊ शकत नाही. तोच एक मुख्य जिन्नस आहे. मूळ मायेची अनेक सूक्ष्म रूपे आहेत. ती सूक्ष्म असून मिश्रित आहेत. परब्रह्माच्या ठिकाणी मूळ स्फरण, त्याच्यावर जो आरोप करतात त्यास मूळ माया म्हणतात. मूळच्या संकल्पाला हरिसंकल्प म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामी वास करणारा अंतरात्मा तो हाच होय. त्याला जी नावे दिली आहेत त्याचे संकेत पुढील प्रमाणे. निश्चळ परब्रह्मामध्ये चैतन्य, चेतले म्हणून त्यास म्हणतात. तेथे गुणांचे प्रमाण सम असते म्हणून गुणसाम्य म्हणतात. अर्धनारी नटेश्वर, षड्गुणेश्वर तोच आहे. शिवशक्ती, प्रकृती पुरुष तोच आहे. शुद्ध सत्वगुणाची कल्पना, अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी, तिच्यातून प्रगट होणारे सत्व, रज, तम ही मूळ मायेची नावे आहेत. मन, माया, अंतरात्मा असे मायेच्या नावाचे 14 प्रकार आहेत. पंचभूते हा 3रा जिन्नस. येथे जाणीव फारच थोडी आहे, पण त्यांच्या आधी व नंतर जाणीव प्रत्यक्ष दिसते. मूळ मायेत जाणीव असते व नंतर 4 खाणींमध्ये पण ती जाणीव असते. 4 खाणींमध्ये अनंत प्राणी आहेत. त्यांच्यामध्ये जणू काही जाणीवेची दाटी झाली आहे. बीज थोडेच पेरावे लागते, पुढे त्याचे उदंड होते. तसेच खाणी वाणी प्रगटता आत्म्याचे झाले. अशी थोड्या सत्तेची उदंड सत्ता झाली. मनुष्य देहामध्ये सत्तासृष्टीचा अनंत प्रकारे भोग घेते. हिंस्त्र पशु दुसऱ्या प्राण्याला मारून पळतो, पण माणूस नाना भोग भोगतो. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे नरदेह जाणतो. अमूल्य रत्ने, नाना वस्त्रे, नाना याने, नाना शस्त्रे, नाना विद्या, कलाशास्त्रे हे माणूसच उपभोगतो.
दृश्य पाहावे, व्यवहारातले स्थानमान पाहावे, सारासार विचार करणे हे मनुष्य देहातच घडते. इहलोक परलोक विवेक, नाना पिंड ब्रह्मांड रचना, नाना प्रकारची धारणा मनुष्यच जाणतो. माणूस इतर प्राण्यांना आपल्या ताब्यात ठेवतो, पण माणसाला देव पाळतो, सांभाळतो, आपल्या ताब्यात ठेवतो. या गोष्टी मानव देहातच कळतात. मानव देह परमदुर्लभ आहे, तो सहज सुलभ झाला. इतर देह कष्टकारक आहेत. माणसाच्या जन्मास येऊन त्याचा फायदा करून घेण्यासाठी विवेक केला पाहिजे. जो आळशीपणाने वागतो तो सर्व बाजूंनी बुडतो. अंतःकरण मननशील केले तर तो नराचा नारायण बनू शकतो. जो मननशील आहे त्याने स्वतंत्रपणे शोधून पाहावे. असा सर्व विश्वाचा स्वतंत्रपणे शोध घेणाऱ्यास काही संदेह उरत नाही. यानंतरची पुढची अवस्था त्याचा तोच जाणतो. दशक 20 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, पृथ्वीमध्ये काही ठिकाणी पाणी आहे, तर काही ठिकाणी केवळ उजाड माळ जमीन आहे. जे विस्तारलेले दृश्य आहे ते काही ठिकाणी जाणीवेसहित, तर काही ठिकाणी जाणीवरहित आहे. जाणीवेसहित दृश्याच्या 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी आहेत, हे शास्त्रात व्यवस्थित सांगितले आहेत. मनुष्य 4 लक्ष, पशु 20 लक्ष, कृमी 11 लक्ष, खेचर 10 लक्ष, जळचर 9 लक्ष, 30 लक्ष स्थावर असे शास्त्री सांगितले आहेत. असे 84 लक्ष योनी, त्यामध्ये जितके प्राणी आहेत त्यामध्ये जाणीव आहे. अनंत प्राणी होतात जातात. पृथ्वी हाच त्यांचा आधार आहे. पुढे पंचमहाभूते स्पष्ट दशेला आली की पंचभूतांपैकी काही इंद्रियगोचर तर काही गुप्त आहे. जिथे चंचलपण आहे तिथे अंतरात्मा आहे असे ओळखावे. जाणीव हेच अंतरात्म्याचे स्वरूप आहे. सुख दुःख याची जाणीव जीवाला असते, तशीच सदाशिवालाही असते, म्हणजे जगदीश्वराला पण असते. अंतःकरण पंचक म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी आणि अहंकार हा अंतरात्म्याचाच अंश आहे. स्थूळामध्ये आकाशाचे गुण म्हणजे काम, क्रोध, शोक, मोह हे आत्म्याचे अंश समजावे. सत्व, रज, तम हे गुण पण आत्म्याचे आहेत. आत्म्याचे अनंत गुण पुढील प्रमाणे: नाना चालना, नाना धृती, नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती, अलिप्तपण, सहजस्थिती, द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण, दृश्य, द्रष्टा, दर्शन, ध्येय, ध्याता, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, वेदशास्त्र, पुराणार्थ, गुप्त चालला परमार्थ, सर्वज्ञपणे समर्थ, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, शुद्ध विचार करणे, बोध, प्रबोध, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, प्रकृती, पुरुष, मूळ माया, पिंड, ब्रह्मांड, अष्टकाया, परमात्मा, परमेश्वरी, जगदात्मा, जगदेश्वरी, महेश, माहेश्वरी, सूक्ष्म नामरूप, तितके आत्म्याचे स्वरूप. सूक्ष्माच्या प्रांतातील अंतरात्मा जाणीवेची इतकी अनंत रूपे घेतो की त्याला सीमाच नाही. आदिशक्ती, शिवशक्ती, मूळ माया, सर्व शक्ती, नाना जिन्नस उत्पत्ती, पूर्वपक्ष, सिद्धांत, नाना विद्या, ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असद्वृत्ती, सद्वृत्ती, पिंड, ब्रह्मांड, तत्व, झाडा, नाना तत्वांचा निवाडा, नाना ध्याने, अनुसंधाने, अनन्य आत्मनिवेदने, 33 कोटी सुरवर, 88,000 ऋषेश्वर, भूत, खेचर अपार, भूतावळी औटकोटी, चामुंडा 56 कोटी, कात्यायनी 9 कोटी, चंद्र, सूर्य, तारामंडळे, नक्षत्रे, ग्रहमंडळे, शेष, कुर्म, मेघमंडळे, देव, दानव, मानव, नाना प्रकारचे जीव, सकळ भाव, अभाव असे आत्म्याचे अनंत गुण आहेत. ब्रह्म निर्गुण निराकार. जाणीव असणे हा अंतरात्म्याचा गुण आहे. मग ती जाणीव पूर्ण, अपूर्ण व एकदेशी असो. अशा अनंत गुणांनी अंतरात्मा दृश्यामध्ये भरलेला आहे. असा त्याला पाहणे ही त्याची उपासना आहे. अशी उपासना जो करील त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होईल. निस्संदेह अवस्थेत कल्पनेला वावच उरत नाही. दशक 20 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आत्मसाक्षात्कार होऊन अनुर्वाच्य समाधान झाले तरी ते शब्दात सांगावे लागते. आपण बोलले म्हणून समाधान गेले असे तर होत नाही. काही मांडावे लागत नाही, काही सांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाहिला की अवघे कळते. मुख्य काशी विश्वेश्वर, श्वेतबंध, रामेश्वर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर
अशी मुख्य 12 लिंगे आहेत. याशिवाय आणखी पुष्कळ लिंगे आहेत. त्याची प्रचिती अनेक लोकांना येते, पण हे आत्म्याचे गुण आहेत. भूमंडळात अनंत शक्ती आहेत. नाना साक्षात्कार चमत्कार होतात. अनेक देवांच्या सामर्थ्यवान मूर्ती आहेत. हे आत्म्याचे गुण आहेत. नाना सिद्धांचे सामर्थ्य, नाना मंत्रांचे सामर्थ्य, सर्पाच्या मस्तकावरील मण्याचे सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत. नाना तीर्थांचे सामर्थ्य, नाना क्षेत्रांचे सामर्थ्य, नाना भूमंडळीय असणारे सामर्थ्य हे गुण आत्म्याचे आहेत. जितके काही उत्तम गुण तितके आत्म्याचे लक्षण. जेवढे बरे वाईट जेवढे म्हणून आहे ते आत्म्यामुळेच आहे. आत्मा शुद्ध असला तर उत्तम गुण प्रगट करतो. तोच आत्मा मिश्रित असला तर अवलक्षणे प्रगट करतो. बरी वाईट सगळी करणी शेवटी आत्म्याचीच असते. नाना प्रकारचा अभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी निर्माण करणे, नाना शाप उशाप लक्षणे आत्म्यामुळे आहेत. पिंडाचा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा. तत्वे शोधता पिंड अवघा कळून येतो. जड देह पंचभूतांचा, चंचल गुण अंतरात्म्याचा, निश्चळ परब्रह्मा वेगळे कुठे स्थानच नाही. आपला पिंड जड देह चंचल अंतरात्मा निश्चळ परब्रह्म मिळून बनतो. अंतरात्मा पिंडातून निघून जातो. त्या प्रसंगी तत्वांचा निर्णय ध्यानात येतो. पाहता पाहता देह जड होऊन पडतो. चंचल अंतरात्मा व जड देहाचा असा अनुभव येतो. निश्चळ मात्र जसेच्या तसेच राहते. त्याला कोणताच गुणविकार नसतो. जसा पिंड तसंच ब्रह्मांड हा विचार उघड दिसतो. जड व चंचल नसता अवघे परब्रह्मच आहे. खरे म्हणजे माया व अंतरात्मा यांचा सगळा खटाटोप चालतो, पण ब्रह्मावर त्यांचा आरोप केला जातो. जो कोणी विचाराने विवरण करतो तोच उत्तम मनुष्य होय. ब्रह्म अखंड व व्यापक आहे. मायेची व अंतरात्म्याची व्यापकता खंडित आहे. महाप्रलय झाला, सृष्टीचा संहार झाला तरी सृष्टीचा संहार झाला तरी आकाश तसेच राहते. आकाशाचा नाश होत नाही. जे संहारात सापडते ते स्वाभाविकच नाशिवंत असते. जाणत्या लोकांनी याचे कोडे उलगडले पाहिजे. कळले नाही तर कोडे वाटते, कळले तर सारेच उघडे व प्रत्यक्ष आहे. त्यात काहीच गूढ नाही. स्वानुभवी संत कोणी मिळाला त्याच्याशी चर्चा करीत जावी. पाहिल्याशिवाय कळत नाही, कळले तर संदेह राहत नाही. विवेकाने शोध घेतला तर माया जाळ कुठेच नाही. गगनी आभाळ आले गेले तसे आत्म्याकरता दृश्य हे आले गेले तरी परब्रह्म जसेच्या तसेच असते. मुळापासून शेवटपर्यंत विवेकाने विवरण करावे. दृश्यातला तर्क अतींद्रिय क्षेत्रात कामास येत नाही. सरसकट तर्क लावून काम होत नाही. कित्येक लोक त्यात एकंकार म्हणतात. एकंकार म्हणजे भ्रष्टाकार करू नये, कृत्रिम सांडावे, शुद्ध तेच घ्यावे, पुन्हा पुन्हा समजून सारासार निवडावे. दशक 20 समास 7 जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 8 जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, ब्रह्मदेवाचा प्रपंच तरु वाढता वाढता विस्तीर्ण झाला. त्यास फळे आली, त्यामुळे पुष्कळ लोक विश्रांती पावले. या वृक्षाला अनेक रसाळ फळे लागली, त्यांची गोडी अनेक पदार्थात अनुभवास येते. ती गोडी चाखण्यासाठी अनेक शरीरे निर्माण झाली, ज्ञानेंद्रिये निर्माण झाली. त्यांचे भिन्न गुण आहेत, ती वेगळी आहेत, पण एकाच शरीरात राहतात. जिभेला गोडी कळते, कानांनी ऐकू येते, त्वचेने थंड गरम कळते, नाकात वास कळतो. अशा वेगवेगळ्या गुणांमुळे इंद्रियात भेद निर्माण झाला. अंतःकरण पंचक प्राणपंचकामध्ये मिसळते आणि शरीरात वावरते. कर्मेंद्रियांच्या द्वारा जीव मोठ्या उत्सुकतेने विषय भोगतो. भोगण्याचे विषय खूप उत्पन्न केले, पण शरीरा वाचून भोगता येत नाहीत, म्हणून नाना प्रकारची गुंतागुंतीची शरीरे निर्माण झाली. शरीर जरी हाडामासाचा पुतळा असला तरी त्यात ज्ञान ठेवले आहे. त्याच्या सामर्थ्याने जीवाला नाना कला प्राप्त होतात. गुणांप्रमाणे देहाचे अनंत भेद आहेत. त्या योगे सर्व व्यवहार चालतात. विश्वनिर्मितीसाठी भेद आवश्यक होता, पण सृष्टीचा संहार केला की सहजच अभेद होतो. मायेमध्ये अंतरात्मा त्याचा महिमा चतुर्मुख ब्रह्मालाही कळत नाही. तर्क करून अंतरात्मा समजू शकत नाही. त्याचे विवरण करता करता मनाच्या अगदी चिंध्या होऊन जातात.
अंतरात्म्याचा विचार करता सगळ्या गोष्टी लागतात. निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी हे काहीच नाही. एकांतात हे समजून घ्यावे म्हणजे बरे. देह सामर्थ्यानुसार जगदीश्वर त्या देहाकडून कार्य करून घेतो. ज्या देहात थोर सामर्थ्य असते त्यांना अवतार म्हणतात. शेष, कुर्म, वराह यांचे देह तर फारच विशाल आहेत. त्यांच्या आधारावर सारी सृष्टी चालते. ईश्वराने सूर्यबिंबाला धावायला लावले, ढगात अगाध पाणी धरविले. पर्वतासारखे ढग सूर्याला आच्छादून टाकतात. वायूच्या गतीने ढग बाजूला होऊन सूर्य मोकळा होतो. ईश्वराने एक वर्म केले. एका महाभूताला दुसऱ्या महाभूताने आकळले. म्हणून सर्व महाभूतांच्या समप्रमाणाने सृष्टी व्यवस्थित चालली आहे. आवाहन विसर्जन हे भजनाचे लक्षण आहे. साधकावस्थेत विश्वाच्या घटनेत अंतरात्म्याचे अस्तित्व बघणे हे आवाहन, तर निरंजन ब्रह्म त्याचे स्वस्थान आहे तिथे म्हणजे केवळ परब्रह्मापर्यंत पोचणे हे त्याचे विसर्जन होय. स्वानुभवीच हे आवाहन विसर्जन जाणतात. अशी माझी उपासना आहे. ती उपासकांनी मनास आणावी, त्यावर विचार करावा. या उपासनेचा महिमा ब्रह्मदेवालाही कळत नाही. दशक 20 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 9 जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मातीचा देव आणून त्याची पूजा करायची, लगेच त्याचे विसर्जन करायचे हे स्वाभाविकच अंतःकरणाला पटत नाही. देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त वाटत नाही. देव करता येत नाही आणि टाकताही येत नाही, याचा विचार करावा. देव नाना शरीरे धरतो, धरून पुन्हा सोडतो, तरी तो देव कसा आहे हे विवेकाने ओळखावे. देवाचा शोध कसा करावा हे सांगणारी अनेक निरूपणे आहेत. सगळे आपल्या अंतःकरणात समजले पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा उपाय स्वतः समजून घ्यावा लागतो. तो स्वतःला समजल्याशिवाय देता येत नाही. तो काही पदार्थ नाही की हा घे म्हणून देता येईल. सर्वसाधारण लोकांना अंतरीचा भाव असा असतो की देवाची प्रत्यक्ष भेट व्हावी, परंतु देवदर्शन करून घेण्यास विवेकाचा उपाय वेगळाच आहे. विचाराने परीक्षा केली असता जे शाश्वतपणे टिकत नाही त्याला देव म्हणता येणार नाही, पण लोक ऐकत नाही. ते अशाश्वतालाच देव म्हणतात. याला काही इलाज नाही. थोर माणसे गेल्यानंतर त्यांच्या मूर्ती करतात, मूर्तीलाच तो माणूस समजतात. उपासनेच्या बाबतीत असाच प्रकार होतो. एखाद्याला मोठा व्यापार करणे जमले नाही, त्यांनी शाई विकण्याचा छोटा व्यापार केला तर त्याला राजासारखी संपत्ती मिळणार नाही. तसेच मातीच्या मूर्तीची उपासना करून खरे समाधान प्राप्त होणार नाही. दृश्य मिथ्या आहे, पण ते खरे मानणे म्हणजे अज्ञान होय. अज्ञानाने देव कसा पावेल? म्हणून जे साक्षात्कारी संत आहेत त्यांच्या संकेतांनी आणि त्यांचे अनुभव प्रमाण मानून आपण वागले पाहिजे. आपला अनुभव संतांच्या अनुभवाशी जुळला पाहिजे. माया संडून अगदी मुळापर्यंत जावे, तरच समाधान प्राप्त होईल. माया ओलांडून जाण्यासाठी साधनेचे निरनिराळे प्रकार निर्माण करून ठेवले आहेत. सर्व प्रकारात श्रवण व मनन हे सर्वश्रेष्ठ आहे. श्रवण मनन करून साधकाने स्वतः अनुभव घेत पुढे जावे. राजमार्गाने न जाता अन्य मार्गाने गेल्यास त्यांची व देवांची चुकामुक होते. बहिर्मुख मनाला अंतर्मुख करायला पाहिजे. अधोमुख मन ऊर्ध्वमुख केले पाहिजे. अध्यात्म श्रवण करीत जावे म्हणजे सर्व काही प्राप्त होते. गुंतलेले सूत जसे उकलतात तसे मनाला उकलावे. मायेमध्ये गुंतलेल्या मनाला हळूहळू परब्रह्माकडे वळवावे. मूळ मायेतील सगळी तत्वे मिसळून शरीर बनले. ते सर्व काय कसे ते येथेच शोधावे. एकच एक निर्गुण निर्विकार आहे. ते सर्वांना व्यापक आहे. ते या देहात निष्कलंक आहे की नाही? मूळ माया संकल्परूप, ते अंतःकरणाचे रूप. जडाला चेतवते ते चैतन्य रूप, तेही शरीरी आहे. गुणसमान असणारी गुणसाम्यावस्था, त्याचा विचार अत्यंत सूक्ष्म व अगम्य आहे. जे साधू पुरुष ही अवस्था जाणतात ते वंदनीय होत. आपल्या शरीरात डावा व उजवा असे भाग आहेत, पण ते दोन्ही एकरूपच आहेत. त्याचप्रमाणे पिंडात अर्धनारी नटेश्वर असतो हे ओळखावे. तोच प्रकृती पुरुष, शिवशक्ती, षड्गुणेश्वर, त्यालाच महत्त्व ज्यामध्ये त्रिगुण गुप्त रूपाने राहतात म्हणतात. अर्धमात्रा, शुद्ध सत्व, गुणक्षोभिणी हे तीनही एकाच मूळ तत्वाची नावे आहेत. तीन गुणांच्या मिश्रणाने शरीर चालते हे तर प्रत्यक्षच दिसते. मन, माया, जीव हा तर शरीराचा स्वभावच आहे. अशा रीतीने पिंडामध्ये 14 नावांचा संकेत समजावा.
पिंड पडला की हे सगळे जाते, परंतु परब्रह्म तेवढे राहते. ते शाश्वत आहे असे जाणून ते घट्ट धरून ठेवावे. दशक 20 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, धरायला गेलं तर धरता येत नाही, टाकायला जावं तर टाकता येत नाही. जिकडे तिकडे परब्रह्म आहेच आहे. परब्रह्माच्या बिनमुख व्हावे म्हटलं तर ते सदैव सन्मुखच असते. त्याचे सन्मुख पण काही केल्या चुकत नाही. बसलेले माणूस उठून गेले तरी अवकाश तसेच राहिले. चहूकडे पाहिले तरी आकाश सन्मुखच आहे. जिकडे प्राणी पळाला तिकडे आकाश आहेच. जबरदस्तीने आकाशाबाहेर कसे जावे? जिकडे पाहिले तिकडे ते सन्मुखच आहे. जसा माध्यांनी सर्वांच्या डोक्यावर सूर्य राहतो, पण तो एकदेशी आहे, वस्तूला दृष्टांत देऊ शकत नाही. ब्रह्माची काही कल्पना यावी म्हणून सांगितले. नाना तीर्थ नाना देश पाहण्यासाठी कष्ट लागतात. परब्रह्म मात्र बसल्या ठिकाणीच दिसते. प्राणी बसून राहिला किंवा पळून गेला तरी परब्रह्म त्याच्याबरोबरच आहे. पक्षी अंतराळी गेला त्याच्या सभोवती आकाशच आहे. तसे ब्रह्म प्राण्याला व्यापून आहे. परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म शेवटाचा शेवट. ज्याला त्याला सर्व काळ ब्रह्म नीट आहेच. दृश्याला सबाह्य व अंतरी ब्रह्म आहेच. ब्रह्म ब्रह्मांडाच्या पोटात गच्चपणे भरलेले आहे. त्या विमळाची सरी कोणास द्यावी? त्याच्यासारखे कोणीच नाही. वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इंद्रलोक, 14 लोक, पाताळलोक, काशी, रामेश्वर सगळीकडे अवघे अपार ब्रह्म दाटलेले आहे. ब्रह्माच्या पलीकडे जावे म्हणून कितीही दूर गेले तरी त्याला शेवट नाही. परब्रह्म पावसात भिजत नाही, चिखलाने भरत नाही, पुरामध्ये वाहत नाही. ते पुराबरोबरच आहे. एकाच वेळी ते समोर मागे डावीकडे उजवीकडे खालती वरती सगळीकडे आहे. आकाशाचा डोह कधी उचंबळत नाही. सगळीकडे असंभाव्य पसरलेला आहे. ज्याच्या ठिकाणी दृश्याचा भास नाही ते निराभास परब्रह्म जाणावे. संत साधू महानुभाव देव दानव मानव यांना सगळ्यांना ब्रह्म विश्रांतीचे ठिकाण आहे. ब्रह्म अनंत अमर्याद आहे. ब्रह्म स्थूळ नाही, सूक्ष्म नाही, एकासारखे एक नाही. ज्ञानदृष्टीशिवाय त्याचे आकलन होत नाही. पिंड ब्रह्मांड दोन्ही भासरूप. त्याचा निराश झाला मग सगळीकडे निराभास परब्रह्म आहे. मग रिकामा अवकाशच अनुभवास येतो. ब्रह्म व्यापक आहे हे खरे, पण व्यापाशिवाय व्यापक कसे म्हणता येईल? ब्रह्म कल्पनातीत आहे. त्या निरंजनाला विवेकाने ओळखावे. शुद्ध सार श्रवण प्रत्ययाचे मनन ज्ञानाचे विज्ञान होता. उन्मन सहजच होते. साधनाचे फळ मिळाले. संसार सफळ झाला. निर्गुण निश्चळ ब्रह्म अंतरी बिंबले. मायेचा हिशोब झाला. तत्वांचा निवाडा झाला. साध्य हाती आले. आता साधनाला ठाव नाही. स्वप्नी पाहिलेले जागृतीत उडते. तसे सहजच अनुर्वाच्य झाले असे विवेकाने जाणावे. प्रत्ययाने खुणेसी बाणावे. जन्ममृत्यूतून सुटका झाली. भक्तांचा अभिमान असणाऱ्या दाशरथी रामाने कृपा केली. त्या समर्थ कृपेची वचने म्हणजे हा दासबोध आहे. दासबोधाचे 20 दशक श्रवण करून शोध घेणाऱ्यास मनन करणाऱ्यास परमार्थ विशद होतो. साधकाने 200 समास सावकाशपणे पाहावे. त्याचे विवरण करत गेल्यास विशेष कळू लागते. ग्रंथाचे स्तवन करण्याचे इथे प्रयोजन नाही. इथे प्रत्ययाला विशेष महत्त्व आहे. तेव्हा श्रोत्यांनी प्रत्यय पाहावा. देह 5 भूतांचा, तिथला आत्मा हा कर्ता आहे. तर मग कवित्व प्रकार माणसाचा कसा? सगळे करणे तर जगदीशाचे आहे आणि कवित्व माणसाचे काय? अशा अप्रमाण बोलण्याला काय म्हणावे? सगळ्या देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तिथे या देहातल्या कोणत्या पदार्थाला आपले म्हणावे? अशी ही सगळी विचारांची कामे आहेत. उगीच भ्रमानी भ्रमू नये. जगदीश्वराने अनुक्रमे सकळ केले आहे. दशक 20 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. इथे आपला 20 दशकी दासबोध संपला. आता पुढच्या भागात आपण थोडक्यात पण महत्त्वाचे असे विचार संकलन पुढील भागात आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.